आगामी होऊ घातलेल्या जालना महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने मोर्चे बांधणी सुरू केली आहे। पक्षाने आदेश दिला तर महापालिकेच्या निवडणुका स्वबळावरच लढू असं जिल्हा प्रमुख भास्कर आंबेकर यांनी म्हटलंय। नगरपालिका असताना आम्ही केलेल्या विकास कामांच्या जोरावर जनता आमच्याच ताब्यात पुन्हा एकदा महापालिका देणार असल्याचा देखील विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। दरम्यान मागील 20 वर्षात जालना शहराचा विकास झाला नाही असं म्हणत विरोधकांवर हल्लाबोल केलाय। रेल्वे स्थानक परिसरात रेल्वे संघर्ष समितीच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले असेही त्यांनी यावेळी सांगितले। ज्या स्थानिक स्वराज्य संस्था होणार आहे, निवडणूक होणार आहेत, तेव्हा ठाकरे गट शिवसेना जे ते स्वबळावर लढणार असल्याचं संजय राऊत यांनी जाहीर केलंय। जालना जिल्ह्यामध्ये देखील तुम्ही शिवसेना ठाकरे गट म्हणून स्थानिक स्वराज्य ज्या संस्थेच्या निवडणूक आहे ते स्वबळावर लढणार आहात। निश्चितच पक्षाने जर असा निर्णय केला आणि असं जर धोरण ठरलं तर आम्हाला सुद्धा स्वबळावरच्या निवडणुका लढाव्या लागतील। आणि जालना महानगरपालिका झालेली आहे, या महानगरपालिकेच्या या पहिल्या निवडणुका आहेत आणि आम्ही स्वबळावर निश्चितपणानं पक्षाच्या आदेशाप्रमाणे जालना महानगरपालिकेची निवडणूक लढवू। साहेब, एकडनं भाजपकडनं महापौर होईल असा दावा करण्यात येतोय, शिवसेना देखील दावा करते, तर तुमचा देखील महापौर निवडणुकीमध्ये विजय होईल का काय होईल? एक लक्षात घ्या, मी जालना नगरपालिका असताना मी जवळपास 25-30 वर्ष या जालना नगर परिषदेचा सदस्य होतो। 2 वेळा मी नगराध्यक्ष होतो। जालना शहरातल्या सर्व विकास कामांचा जर आपण अवलोकन केलं तर ही सर्व विकास कामं माझ्या कार्यकाळात झालेली आहेत। एकही काम असं नाही, जालना शहराचा पाणी पुरवठ्याचा विषय असू द्या की छत्रपती संभाजी महाराज उद्यानाचा विकास असू द्या, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सभागृह असू द्या, कुठलंही विकास काम घ्या तुम्ही, हे विकास कामं सर्व विकास कामं मी नगराध्यक्ष असताना माझ्या कार्यकाळातच झालेली आहे। ठीक आहे, याचा श्रेय कोणी घेऊ, याचा श्रेय घेण्याचा अनेक जण प्रयत्न करतात, पण जालना शहरातील नागरिकांना ही सर्व विकास कामे ज्यांच्यामुळे झाली त्यांच्या नेतृत्वात जर ही नगरपालिका लढल्या गेली तर मला असं वाटतं की मोठ्या विश्वासानं लोक आम्हाला ही महानगरपालिका आमच्या ताब्यात देतील। कारण की गेल्या 30 वर्षामध्ये जर माझा कार्यकाळ सोडला तर जालना शहराचा काय विकास झालाय हे जालनेकरांना चांगलं माहिती आहे। आणि म्हणून मी सुद्धा जालनेकरांना एक आवाहन करेन की ज्यांनी विकास केला त्यांच्याच ताब्यात ही महानगरपालिका दिली तर जालना शहराचा कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही। कुठेतरी संजय राऊत यांनी केलेल्या विधानामुळे महाविकास आघाडीमध्ये फूट पडल्याचं चित्र सध्या तरी नाही। आता हा विषय महाविकास आघाडीतल्या नेत्यांमध्ये आता मतांतर व्हायला सुरुवात झालेली आहे। बघा, हा विषय हा वरिष्ठ पातळीवरचा आहे आणि त्या विषयावर म्हणजे आम्ही काही बोलूही शकत नाही आणि आम्हाला त्याविषयी काही माहिती नसते। आम्हाला पक्षाने जो आदेश दिला त्याचा पालन करणं हे जिल्हा स्तरावर आमचं काम आहे। साहेब, पक्षाकडनं ते स्वबळावर लढण्याची घोषणा केली नाही, अद्याप त्या संदर्भात काही संकेत नाही, काही बैठक वगैरे झाली का, काही आढावा तुमच्याकडनं जिल्हा? नाही, अद्याप पक्षाने आम्हाला आपल्याला स्वबळावर लढायचंय किंवा बैठक असं कधी झालं? NTV न्यूज मराठी, जालना।